नमस्कार, मी सुनीताज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत नारळाची चटणी. ही चटणी आपण इडली, डोसा, उत्तप्पा तसेच पराठा आणि धपाटा यासोबतसुद्धा खाऊ शकतो. तसेच आपल्या भागामध्ये सकाळी नाश्त्यासाठी जे घावन बनवले जातात त्यासोबत देखील ही चटणी अगदी चविष्ट लागते. चला तर मग आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात आणि ही चटणी कशी बनवायची त्याची पूर्ण रेसिपी देखील पाहूयात. यासाठी मी काय घेतलंय तर खोबरं घेतलंय. हे ओलं खोबरं नाही, सुकं खोबरं आहे. तुम्ही ओलं सुद्धा खोबरं घेऊ शकता. शेंगदाणे घेतल्यात भाजून. त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि लसूण घेतलाय, मिरची घेतली. हे आपण एकत्र मिक्सरला आधी वाटून घेऊया. सगळं सामान एकत्र करूया आणि वाटून घेऊया. ह्याच्यात थोडं थोडं करून जरी पाणी ओतलं तरी चालू शकतं. हे बघा, नुसतं फिरवून घेतलंय. याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून त्याला थोडंसं अजून फिरवून घेणार आणि एकदम मऊ असं करणार आहोत. हे बघा, चटणीचं मिश्रण कसं झालंय, एकदम परफेक्ट असं झालंय. आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊया. खूप छान झालंय मिश्रण. गॅसवर कढई ठेवली. मी याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालते. आणि याच्यामध्ये मोहरी घालते 1 चमचा. जिरं घालते. तडतड होईपर्यंत थांबायचे आपण. आणि यामध्येच आपण कढीपत्त्याची 2-3 पाने घालतो. गॅस बंद करते कारण कढीपत्त्याची पानं पूर्ण जळली जातात त्यामुळे. आणि हे सामान आहे ते आपण त्या चटणीमध्ये घालणार आहोत. आणि त्या चटणीमध्ये मीठ तुमच्या पद्धतीने घाला त्याच्यामध्ये, कारण कसं ज्याच्या त्याच्या चवीनुसार मीठ तुम्ही घालू शकता. हे बघा, मी ह्याच्यामध्ये ही फोडणीची आहे ती पूर्णपणे मिक्स करते आणि ह्याच्यामध्येच आपण वरून 1 चमचा मीठ घालणार आहे. तुम्ही वाटण करताना जरी घातलं ना तरी चालू शकतं आणि नंतर जरी घातलं तरी पण चालू शकतं. तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालू शकता. आणि हे कंप्लीट ढवळून घेऊयात. खूप छान झाली चटणी. तुम्हाला हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला कसं झालं